एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत बावरे. विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र राज्यामधल्या एखाद्या विद्यार्थ्याला कानपूर, दिल्ली किंवा मद्रास या ठिकाणच्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्याही अभ्यासक्रमाला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा राजस्थान, मद्रास, कानपूर, दिल्ली इथल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामधल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल किंवा एखाद्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी कोणती एक्झाम पास करावी लागते याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लक्षपूर्वक ऐका. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, मध्ये स्क्रिप्ट करू नका. तर बघा, महाराष्ट्र राज्यामधल्या विद्यार्थ्याला बाहेरच्या राज्यामध्ये आणि बाहेरच्या राज्यामधल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही विद्यापीठात कोणत्याही अभ्यासक्रमाला जर समजा प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी CUET UG 2026 ही एक्झाम पास करावी लागते. आता ही एक्झाम पास करण्यासाठी कमीत कमी 12वी पास असलेले विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत किंवा 2026 मध्ये जे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसलेले आहेत ते विद्यार्थी सुद्धा यासाठी एलिजिबल आहेत. आर्ट आणि कॉमर्सचे विद्यार्थी यासाठी पात्र नाहीत. फक्त सायन्स सायन्सचे विद्यार्थी CUETची एक्झाम देण्यासाठी पात्र आहेत. त्यासाठी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 12वी मध्ये 50% मार्कची अट ठेवण्यात आलेली आहे आणि SC, ST, OBC, NT, PJNT, EWS, PWD या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना 12वीच्या पासिंग मार्कची अट 40% एवढी ठेवण्यात आलेली आहे. तर 12वीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ग्रुप असतात. जसं PCM ग्रुप असतो, PCB ग्रुप असतो, ABC ग्रुप असतो. तर 12वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा PCM ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांना CUETची एक्झाममध्ये PCM हेच विषय निवडावे लागतात. ज्या विद्यार्थ्यांचा PCB ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांना CUETच्या एक्झाममध्ये PCB हे विशेष निवडावे लागतात. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचा ABC ग्रुप आहे, ABC ग्रुप म्हणजे काय? ॲग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजी आणि केमिस्ट्री हे विषय ज्यांचे असतील त्यांच्यासाठी तेच विषय CUETच्या एक्झाममध्ये निवडायचे असतात. प्रत्येक विषयाला 50 क्वेश्चन असतात. अशा 3 विषयाचे 150 क्वेश्चन होतात आणि प्रत्येक क्वेश्चनला 5 मार्क. त्याप्रमाणे 150 गुणिले 5 असे 750 मार्काचा CUETचा हा पेपर असतो. जे विद्यार्थी ही CUETची एक्झाम पास करतात त्यांना BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, डायटिशियन अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला त्यांच्या रँकनुसार प्रवेश दिला जातो. तर ही CUETची एक्झाम 11 मे ते 31 मे ह्या मुदतीमध्ये होणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेचा अभ्यास करून ही परीक्षा पास करावी. कारण ही एक्झाम पास झाल्यानंतर शासनाच्या विविध विभागामध्ये जागा निघतात. त्याचप्रमाणे प्रायव्हेट संस्थांमध्ये सुद्धा जागा निघतात.
ह्या क्षेत्रामध्ये पण खूप चांगलं करिअरच्या संधी आहेत, म्हणून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचा जरूर विचार करावा. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा